विठ्ठल जय जय विठ्ठल दरवर्षीप्रमाणे बसा खाली सगळे टाळकरी बसून घ्या एक 5 मिनिट. दरवर्षीप्रमाणे या वर्षीचं बाबांना बसू द्या, विशाल बाबांना पाणी द्या. 8 वर्षापासून आपण दरवर्षीप्रमाणे हा कार्यरत चंद्राच्या चकोराप्रमाणे एक एक दिवस हा कार्यक्रम वाढत चाललाय. प्रतिवर्ष बस बोल नका महाराज एक मिनिट बसा. आणि चंद्राच्या कलेप्रमाणे जसा चंद्र वाढत जातो तसा आपला हा गेवराईचा वैकुंठवासी माझे पिताश्री विठ्ठलराव हरिभाऊ साखरे यांच्या 8व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं परंपरेचा आपला हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम माझा नाही, हा सगळ्या महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकार गुणीजन महाराज मंडळीचा आहे. एवढी महाराज मंडळी कार्तिकी वारीत सुद्धा विशाल बाबा एखाद्या वेळेला एका कीर्तनाला थांबू शकत नाही. सगळ्यांना कार्यक्रम असतात. चैत्राचा महिना आहे, प्रत्येक व्यक्तीला कीर्तन आहे. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती रामकथा भागवत कथा कीर्तन सोडून इथं बसलेला आहे. त्यांचा सन्मान करणं आहे. हे बघा आता प्रत्येकाचं नामोल्लेख करणं याच्यात आपला 1 तास जाईल. म्हणून आमचे उद्धवरावजी साखरे, आमचे चुलते दत्तू साखरे, गणेश साखरे, महादेव साखरे या सगळ्या माझ्या बंधूंना चुलतांना विनंती की आपण जेवढे महाराज मंडळी दिसतात त्यांच्या घरामध्ये शाल घालायची. तुम्ही तिथल्या तिथं जागी लगेच कृपा करा आणि त्या वेळामध्ये आपला वेळ जाणार नाही. खरं तर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होत असताना प्रतिवर्षी आपण दरवर्षी एक महाराज बोलवत असतो. यावर्षी आपलं भाग्य की बघा ऑगस्ट महिन्यातली पुढच्या वर्षीची तारीख घ्यायला इथं लोक आलेत विशाल महाराजांची. पुढच्या वर्षीची ऑगस्ट ती सुद्धा रिकामी नाही त्यांची बरं का. गोरक्षनाथ टेकडे नावाचं संस्थान आहे, इतकं मोठं संस्थान आहे बीड जिल्ह्यातलं की लाखांनी समाज गोळा होतो. माझी काल्याची कीर्तनं झालेली आहेत, पण त्या गावाला पुढच्या वर्षी ऑगस्ट मधली तारीख रिकामी नाही. म्हणजे सध्या मी कायम सांगत आलो मुक्ताबाईचा प्रसाद तर मिळालाच त्यांना. मुक्ताई कृपांकितच नाव टाकलं मी पत्रिकेला त्यांचं आणि समाज टाकतोय. मुक्ताईची कृपाच आहे. काय सुंदर कथा त्या सोनबा महाराजांची सांगितली महाराज. असं वाटत होतं की आमचा भरत महाराज इथं वाजवतोय, आसाराम महाराज वाजवतोय, रमेश महाराज गोरे, गजानन महाराज एवढे मृदंगाचार्य इथं बसलेले. एवढे मृदंगाचार्य आपल्याकडं आज पांडुरंगाच्या रूपानं सोनबा महाराज ठाकूर बनूनच आले की काय. एवढे मृदंगाचार्य कोणाच्या कार्यक्रमाला येत नाहीत बाबा, बोलवल्यावर सुद्धा जात नाहीत, लाखो रुपये देऊन सुद्धा जात नाही. हे माझं प्रेम आहे बरं का. खूप कलाकार गुणीजन माझ्यावर प्रेम करतात. शब्दामध्ये मला ते बोलता येणार नाही, मांडता येणार नाही. भरत महाराज सारखा, आसारामबा सारखा, गजानन महाराज, ऋषी महाराज किती मृदंगाचार्य आहेत महाराज. हे महागोविंद विठ्ठल महागोविंद नावाचे महाराज हे एक एकाहुनी बळीरे असे मृदंगाचार्य आहेत. नुसते गायकाच्या बाबतीत तर चाल वाटायला आली नाही. आमचे आतकरी आप्पा आहेत, किशोर महाराज, देवटे गुरुजी आहेत ज्यांच्या चाली ऐकण्यासाठी लोक तासन तास वेटिंगवर आहेत. पण अशी आपली मंडळी बसून येत आपल्याकडे. पण आपण फक्त 5 मिनिटं द्या मला. हे बघा मी सगळ्यांचा नामोल्लेख करणार नाही, पण एवढी मंडळी एवढ्या दुरून येतात. गेवराईतली फक्त 20% लोक आहेत तिथं, 80% लोक पूर्ण महाराष्ट्रातून येत. महाराष्ट्रातून, नाशिक जिल्ह्यातून. महाराष्ट्र माझा परिवार आहे एक. अख्ख्या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांना सांभाळणारा परिवार आहे. महाराष्ट्र माझा परिवार नाव दिलेलं आहे. त्याचे सर्व आलेत. मुंडे साहेब आलेत, शिवनाथ कापडे साहेब आलेत. आमचे आता नाचलेला तुम्हाला सामान्य व्यक्ती नसेल, नाचणारे सामान्य व्यक्ती नाही, ते एका गावचे सरपंच आहेत, छत्रबोर गावचे श्रीमंत व्यक्ती आहे. साळुंके पाटलाच्या, प्रकाश सोळंकेच्या परिवारातली मंडळी आहेत महाराजी. एवढी मोठी मंडळी येऊन कीर्तनात नाचतात. त्याचा अर्थ असा आहे की वारकरी संप्रदायावरती खूप प्रेम करतात. आणि त्या संबंधातून मी सांगत आलोय की जशी मुक्ताईची कृपा झाली हो आपल्या संप्रदायावर, मराठवाड्याच्या नाथ बाबांचे इतके उपकार आहेत महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराज जर संप्रदायाचा खांब झाले नसते तर कदाचित आज कळसही राहिला नसता आणि पायाही राहिला नसता. पाया ज्ञानेश्वर महाराज आहेत, कळस तुकोबाराय आहेत. आपण तुकोबारांची कथा एवढी सुंदर ऐकली. तुकोबारांचा कळस ज्ञानोबारांच्या पायाला जर खांबानं टिकून धरलं नसतं. हा मंडप दिला आपल्याला सचिन, पण वरचा पट आणि खालची माती, या पटाला आणि मातीला सांभाळणारा खांब महत्वाचा असतो. आणि तो खांब जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. आणि त्या भागवत नावाच्या खांबानं नाथ महाराजांनी जेवढं त्या काळात मुघलशाही होती त्या काळामध्ये, नाथ महाराजांच्या काळात एकही संत नाही. तुकोबारांच्या काळात तरी 14 टाळकरी आहेत. सोनबा ठाकूर महाराज आहेत, रामेश्वर भट्ट महाराज आहेत. तुकोबारांच्या काळात बहिणाबाई महाराज आहेत. ज्ञानोबारांच्या काळात गोरोबा काका आहेत, चोकोबारा आहेत. खूप संत आहेत. पण नाथ महाराजांच्या काळात एकही वारकरी संत नाही. नाथ महाराजांच्या 1500च्या शतकामध्ये आता नाथ महाराजांच्या मंदिराचे विश्वस्त आमचे विठ्ठल शास्त्री चंदगटे बरं का. आम्ही एका
पाठाला होतो रमेश महाराज गोरे, मी आणि विठ्ठल महाराज आमचे गुरुवारी रखमाजी महाराजांकडे विशाल बाबा शिकायला होतो. शिकत असताना आमच्या संस्थेचे ज्येष्ठ गुरुबंधू नाथ महाराजांच्या मंदिराचे विश्वस्त झाले महाराज. ते आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत महाराज. 1 लाख लोक काल्याच्या कीर्तनाला पैठणच्या काल्याला होते आणि अभिमानाने माझ्या गुरुबंधूने माझा काला ठेवला. म्हटलं बाबा माझी एवढी अजून परिपक्वता नाही, मी एवढा मोठा झालो नाही. ते म्हटले नाही, आमच्या संस्थेचं तुम्ही वैभव आहे. असा एक एक हिरा आज इथं बसलेला आहे, एक एक कोहिनूर इथं बसलेला आहे, एक एक रत्न इथं बसलेलं आहे की जे संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबानी महाराज म्हटले तसं दिलेलं आहे. आणि त्या नाथ महाराजांच्या त्या कार्यामध्ये त्यांनी मग वासुदेव लिहिले. सगळ्यात सोपी भाषा नाथ महाराजांची. मराठी भाषा जर कोणी टिकवली तर ती नाथ बाबांनी टिकवली बरं का. नाथ महाराजांनी काय उपकार केला आपल्यावरती. आज ज्ञानोबांच्या समाधीला कपाळ लागतं, समाधी सुंदर बनवली, ती स्वच्छ केली, ती नाथ महाराजांनी केली. ज्ञानेश्वरी आणली भाद्रपद मास कपिलाषष्ठी, त्या कपिलाषष्ठीमध्ये त्या येते संतोष साखरे पुढे अगदी या भाद्रपद मास कपिलाषष्ठी या दिवशी आपण वव्या वाचतो. नाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली आणि आज आपल्याला ती ज्ञानेश्वरी मिळाली. दुसरा उपकार नाथ महाराजांचा. ज्ञानोबांची समाधी दर्शनाला पहिला, ज्ञानेश्वरी दुसरा, आणि तिसरा उपकार आपल्यासाठी असा आहे, नाथ महाराजांनी आपल्याला सोपे अभंग दिले. वासुदेव सुख दुःख समान सकल जीवांचा कृपाळ. ज्ञानेश्वरी अर्थ करावी लागली, अमृतानुभव अर्थासहित करावा लागला, चांगदेव 65 अर्थासहित करावी लागली, पण भावार्थ रामायण अजून अर्थासहित नाही. ते सहज खेड्यातले लोक 3री 4थीचे शिकलेले लोक आमच्या मराठवाड्यात डोंगरामध्ये भावार्थ रामायण वाचतात. 4थीला 5वीला शाळेत गेले आमचे चाटे सर बसलेले आहेत, त्यांच्या वडगाव ढोकला काही माणसं आहेत, त्या गावात साधे माणसं रामायण वाचतात. म्हणजे काय, एवढी सोपी भाषा नाथ महाराजांची. आणि त्या काळामध्ये वासुदेव यायचा, पिंगळा यायचा. मला आठवतं मी लहानपणी आमच्या दारामध्ये पिंगळा पाहिलेला आहे दोंडरायला. तो पिंगळा असा नटून यायचा आणि तो मला म्हणायचा तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल, मी तुमचं भविष्य सांगतो, मी तुम्हाला काहीतरी बोलून दाखवतो. आणि तो पिंगळा नाथ महाराजांनी अभंगामध्ये रचला, त्याला पिंगळा रूपक दिलं. आणि तो पिंगळा गाण्याचं भाग्य मुक्ताबाईच्या कृपा आशीर्वादानं, मुक्ताबाई ही ज्ञानोबांची बहीण आहे, नाथ महाराज हे ज्ञानोबांचा अवतार आहे. ज्ञानी याचा एका बरं का, ज्ञानोबांच्या रूपानंच नाथ महाराज आलेले. म्हणून त्या नाथ मुक्ताबाईनं आदेश दिला, विशाल बाबा नुसतं माझं नाही गायचं, इंद्रायणी का जलबे बोले नाही, नाथ बाबांचं वाङ्मय गायचं, नाथ महाराजांचा प्रचार आणि प्रसार करायचा. आणि तो नाथ महाराजांचा पिंगळा महाराष्ट्रभर आज असा हाताच्या फोडाप्रमाणे. बापरे, महाराज मला मगाशी आल्यावर म्हटले बाबा मंगळा झाला माझा म्हणून तिथं आपलं देखतही म्हटले. खरंच महाराज, रोज एका पत्रिकेत आमची कीर्तन आहे, मी रोज एक जवान सांगतो आमची यशोदा बसलेली आहे आणि ते रोज पिंगळा म्हणतात, मी मावळा सांगतो. हे महाराष्ट्राला आवडलेली रत्न आहेत आपल्यातली. पण नाथ महाराजांचा हा पिंगळा घराघरात प्रत्येकाला डोलायला लावणारा. हे बघा मी पत्रिकेलाच लिहिलं होतं, स्टेटस टाकतानाच लोकांना प्रचारात लिहिलं होतं की डीजेवर नाचणारी मुलं, त्या काळामध्ये तमाशाला जाणारी मुलं इंदोरीकर बाबांनी कीर्तनात आणली आणि या काळात डीजेवर नाचणारी पोरं पिंगळ्यामध्ये आमच्या विशाल महाराजांनी आणली. म्हणजे निवृत्ती महाराज इंदोरीकराचा उपकार आहे, तमाशात जाणारी पोरं कीर्तनाला आली, आणि विशाल बाबा खोलेंचा उपकार आहे, डीजेवर नाचणारी पोरं आज पिंगळ्यामध्ये नाचायला लागली. किती मोठा उपकार झाला. काय त्यांची वाणी, काय तो आवाज, काय ते बहरदार. अनेक जणांनी गायला त्याच्यानंतर पिंगळा, कॉपी सगळेच करतात, पण तो पिंगळा त्यांच्या मुखारबिंदातून जो निघाला तो फार गाजला महाराज. इतका गाजला की आज महाराष्ट्र त्याची चर्चा करतो. आणि तो इतका गोड अभंग आहे महाराज, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. काय त्याचा अर्थ आहे महाराज, त्या शब्दाचा अर्थ हृदयापर्यंत नेऊन घालण्याचं काम आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचार खऱ्या अर्थानं आज कोण करतोय तर विशाल महाराज खोले करतात. मुक्ताबाईच्या प्रचाराचं काम विशाल बाबा खोले करतात. संप्रदायाचा कोहिनूर आहे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे लोकांना जपलंय. तारीख मिळत नाही आणि आग्रह पण करू नका. नाही म्हटलं तर कशाला आग्रह करता. त्यांच्या प्रवासाची आपण काळजी घेतली. लोक ऐकत नाहीत महाराज. लोक ते सेल्फी काढू नका म्हटलं तरी दम खायनात. अहो त्यांना श्वास तर घेऊ द्या. 2 तास बोललेत ते, 2.5 तास बोलले. माणसाचं अवघड झालं. मी त्याच्यातच रोज, आपण सगळे त्याच्यातच. पण विनंती आहे, महाराजांना आपण सांभाळलं पाहिजे. महाराजांना आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपताय. आज तो पिंगळा परदेश दुबई सारख्या देशामध्ये तुम्ही महाराज तुमचं ते जिवाळ्याला आम्ही पाहिलं. माझे डोळे भरून आले महाराज. कोणाची येतील न येतील गड्या मला माहिती नाही, पण माझे डोळे तुम्ही दुबईला ज्यावेळेला पिंगळा म्हणत होते ना भरून आले. मी ओरिजिनल माणूस आहे, रडणारा माणूस आहे. चाटेचारांनी चांगला सप्ताह केला ना गेवराईत, माझ्यासारखा आनंद कुणाला होत नाही. ढाकणे साहेबांनी चांगला सप्ताह गेवराईत केला ना आनंद होतो. आमचे शिनू भाऊ आहेत, नारायणगडाचा सप्ताह करतात, आनंद होतो. आमचे चाटे सर इथं शेजारी भैयासाहेबांच्या सप्ताहाचं नियोजन करतात, आनंद होत. मोठे मोठे कीर्तनकार, गायक, वादक सगळ्यांना आणतात. अशी मंडळी आमच्या गेवराई शहरात आहेत. पण विशाल महाराजांचं कीर्तन आमच्या भागात झालं नव्हतं. फार विनंती केली मी महाराजांना. 2 वर्षापासून मी त्यांच्या
त्यांच्या पाठीमागे की बाबा आणि काय झालं मी ते म्हटलं मला पहिली कथा तुम्ही दिलती मला पण काय असतं बघा प्रारब्ध असतं त्या काळामध्ये मी रोज कीर्तन करायचो महाराजांचं कीर्तन ऐकलं कथा ऐकली महाराजांना कथा दिली तेव्हापासून मुक्ताबाईचं चरित्र सांगत आज पिंगळ्याची त्यांची ख्याती झाली महाराष्ट्रभर महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा एवढा दूरचा प्रवास करून हिंगोलीला लासिना नावाचं गाव आहे उद्या माझं कीर्तन आहे त्या गावाला महाराज रात्री तिथं कीर्तनाला होते रात्रभर प्रवास करून इथपर्यंत आले आपल्याला 2-2.5 तास 1 तासाचं कीर्तन करू शकतात ते पण नाही माझा गुरुबंधू आहे माझ्यावर प्रेम आहे त्यांच्या पायावरती नतमस्तक होतो विशाल महाराज खोलेंच्या नाही त्यांच्या पायात त्यांच्या चेहऱ्यात मुक्ताबाई आहे त्यांच्या चेहऱ्यात नाथ बाबा आहेत म्हणून त्यांच्या पायावरती आपण नतमस्तक होऊया महाराजांना खूप आयुष्य मिळावं असंच त्यांचं आयुष्य वाढावं महाराजांचा सन्मान आमच्या परिवारातली संदीप शेठ पवार यांनी करावा आपण तो पुढे करूया आज या कार्यक्रमासाठी खूप दुरून मंडळी आलेली आहेत भरत महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा आसाराम महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे शिकणारी 2 हिरे आहेत हो या दोघांनी यावर्षी मी विनंती केली की तुम्ही दोघं वाजवा आता इथं वादक खूप आहेत महाराज गजानन महाराज बसलेले ऋषी महाराज बसलेले संपत महाराज गायक आहेत खूप आहेत महाराज एक एकावनी बळीरे ज्यांनी महाराष्ट्र आपल्या विनोदानं वेडा केला ज्यांच्या कीर्तनात प्रमाणं जर यायला लागली तर लाखांनी प्रमाणे यायची वया जर यायला लागल्या तर 50 अशा वया लगट यायच्या अशा आमच्या सगळ्यांचे आवडते सोन्याचा चमचा होता महाराष्ट्राचा बीड जिल्ह्याचा असे गुरुवर्य इंगळे महाराज गेले आपल्यातून वैकुंठवासी झाले इंगळे महाराजांचे चिरंजीव सोपान महाराज ते पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडाचे महंत आहेत त्यांचे शिष्य इथं पावन गणपती नावाचं संस्थान आहे तिथून आमचे बाबा आलेले त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा ही सगळी महाराज मंडळी एक एकाहुनी बळी रे एक महाराज प्रत्येकाचा नामोल्लेख करत गेलो प्रत्येकाचं नाव घेत गेलो तर मला वेळ पुरणार नाही आळंदीवरून रमेश महाराज असतील त्यांचा समस्त परिवार त्यांची सगळी गुरुबंधू मंडळी काशीनाथ महाराज असतील अगदी सगळी महाराज आता एक एकाचं घेता घेता नाव राहून जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक राजकीय क्षेत्रातली सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झाली औंढा नागनाथ नावाचं ज्योतिर्लिंग आहे त्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग जवळ जवळा बाजार नावाचं गाव आहे कधी गेले ना औंढ्याला एका मिनिटात तुम्हाला दर्शन करायचं असेल तर आमचे सातपुते साहेब आहेत तिथलं हो इतका मोठा व्यापारी आहे कापड्याचा बसायला वेळ नाही गाड्याला पण मी फोन केला बाबा माझ्या वडिलाचं पुण्यस्मरण तुम्ही अजून आलेच नाही म्हटलं बाबा काळजीच करू नका 10 जणाला घेऊन येतो आमचे बिबिन थिटे नावाचे सरपंच आहेत काथापूर नावाचं जुन्नर तालुक्यात गाव आहे महाराज त्या जुन्नर तालुक्यातून गडी 10 गडी आमचा साईनाथ सानप शरद पुंड नाशिक जिल्ह्यातल्या वीर धारणगावरून आलेत बेलगाव नावाचं गाव इगतपुरी तालुक्यातून काय मंडळीत महाराज एवढ्या दूर कोण येतं महाराज जवळच्या 10 किलोमीटर कीर्तनाला इथं बेलगावून माणसं येत नाहीत धोंडरावून येत नाहीत जवळच्या कीर्तनाला लोक येत नाहीत पण 500 किलोमीटर 1000 किलोमीटर एक वाजता दुपारी निघालेली माणसं नाही तुम्ही आले ना तुम्ही आले बेलगावचे महाराज आलेत महाराज मी कीर्तनाचं सांगतो तुमच्या गावात तुमचं कीर्तन असतंय म्हणजे आपल्या कीर्तनाला लोक येत नाहीत हे मला सांगायचं पण अर्थ असा की आज इतक्या दुरून ही मंडळी एवढ्या लांबून ही मंडळी फक्त आपल्या प्रेमासाठी विशाल महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी हे बघा हा कार्यक्रम न संपणार आहे 12व्या वर्षी मला इथं कथा करायची भागवताची आणि 7 दिवस मोठा सप्ताह करायचा असा सप्ताह करायचा की अजून महाराष्ट्रानं पाहायला नसेल 1 कोटी रुपये खर्च करायची माझी ताकद आहे आणि ती मी करणार आहे 12व्या वर्षाला बरं का भव्य दिव्य एकदम पण 12 वर्षापर्यंत आपला हा 1 दिनाचा महोत्सव आहे 12व्या वर्षी माझं स्वप्न आहे की गुरुवर्य डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा भगवानगडाचे महंत त्यांना आपल्याकडे आणायचं पाया पडतो लोटांगण घालतो त्यांच्या चाटे सरांना घेऊन जातो पण त्यांना आणतोच महाराज 12व्या वर्षी त्यांचं ऐकतात म्हणून बरं का अशी मंडळी लागतात ना मध्ये त्यामुळे अगदी अशी मंडळी घेऊन जातो शिवाजी पत्रकार टाकणे साहेब बसले सगळी मंडळी आणू शकतात त्यांना अशी मातब्बर मंडळी इथं बसलेली आहेत याचा अर्थ असा आमचे बळीराम महाराज हो नाशिकवरनं काही मंडळी पुण्यावरनं सचिन शेठ बापू काही मंडळी त्या पेमदारा नावाचं गाव आहे आणेजवळ आळे फाट्याजवळ तिथून ही मंडळी आलेली एक आमची यशोदा गोसावी जिचा नवरा देशासाठी लढता लढता छातीवर गोळ्या झेडून गेला आमची धरित्री ताई घुगे म्हणून आहे मनमाड जवळ आस्तगाव नावाचं गाव आहे तिचाही नवरा छातीवर गोळ्या झेडून आपल्या देशासाठी शहीद झाला अशा सगळ्या माझ्या बहिणी गेल्या वर्षी आपण त्यांचा सन्मान केला होता अशी सगळी मंडळी आलेली आहेत आपण कानिपनाथ खरं तर इतकं श्रेष्ठ देवस्थानी कानिपनाथाच्या मडीची इतकी मंडळी बाबा माझ्यावर प्रेम करतात 55 पोरं त्या गावची आहेत ना मी म्हटलं ना आपल्याला हे पाहिजे पोर असे हजारोच असतात महाराज अशी गावाची गाव आहेत महाराज भरत महाराज गावं सांगायला गेलो ना इथं गावातली माणसं याच्यात असं आहे पुन्हा एखाद्याचं नाव राहिलं तो नाराज झाला पुढच्या वर्षी नाही आला असं नाही नाव नाही जरी घेतलं याच्यात अर्ध्या लोकांना फोन नाही केला माझा खोटं वाटेल तुम्हाला फोन नाही केला मी त्यांना त्या आदिनाथ आत्ता पायमुडे बबन महाराज पायमुडेचा नातू येतो माझ्याबरोबर क्रिकेट खेळलेला आहे तो आळंदीत असताना आम्ही संघ राहिलो आणि तो पोरगा फोन नाही त्याला माझा धावत आलो 2-3 गाड्या घेऊन आला काय आमचे इंगळे दाजी आले पुण्यावरून माझा फोन नाही त्यांना महाराज अशी खूप मंडळी आहेत
त्यांना माझा संपर्क नाही, त्यांच्याशी नाही. सय्यद महाराज खरं तर आपल्या या मोठ्या सप्ताहामध्ये चाटे सरांनी कीर्तन घेतलं होतं 2 वर्ष. डबल कीर्तन आमचे चाटे सर घेत नाहीत, लय चिकित्सक आहेत ते, पण अगदी सय्यद महाराजाचं डबल कीर्तन आमच्या सप्ताहात त्यांनी घेतलंय. जलाल महाराज फार विद्वान मंडळी, जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मुस्लिम समाजात जन्म घेतला पण अजिबात निराभिमानी वृत्ती, निरंकारी वृत्ती, फक्त आणि फक्त समाज एवढं डोळ्यासमोर ठरून मला म्हटलं बाबा मी तुमच्या वडिलांच्याकडे येणार. माझं त्यांच्या मुलीच्या लग्नाला जाणं झालं नाही. बघा बरं, एखादं मी तुमच्याकडे आलो तुम्ही येताल का माझ्याकडे? पण लग्नाला न जाता मी म्हटलं बाबा माझं येणं झालं नाही बरं का, कीर्तन होतं मला नाही, म्हटलं मी येणारच. जलाल महाराज आले. हे कोकणातली काही मंडळी आहेत, कोकण रायगडावर मला फिरवलं त्यांनी. त्या काजूची, कच्च्या काजूची भाजी केली महाराज खायला आम्हाला. म्हणजे काजू बाप इतकी श्रीमंत मंडळी आहेत महाराज, यांचं काय वर्णन करावं आपण. महाराज दिनेश शेठ पाशीलकर, आमचे संकेत महाराज, संजू भाऊ जीवापेक्षा जास्त प्रेम करतात महाराज. अशी कोकणातून काल रात्री दुपारी निघाली, कोणी 1 वाजता. कराडून काही सूरज महाराज, कराड एवढ्या लांबून मंडळी येतात महाराज, दरवर्षी येतात. एवढे आमचे पुण्याची आमची आई आहे, माझी मातोश्री, आमच्या यमुना नानी, संदीप शेठ, राहुल शेठ, नितीन शेठ, हे तर माझं घर आहे महाराज. आरातला झालाय. आमच्या सोनाली दिदी, त्यांची कथा सोलापूरला चालू आहे महाराज. कोणी येतो कथा सोडून, पण माझी बहीण आहे ती. आम्ही दोघांना रक्षाबंधनाचं नातं केलेलं आहे. आमची सख्खी बहीण जेवढं प्रेम करणार आहे तेवढ्या प्रेम करणाऱ्या बहिणी आहेत. यशोदाताई काय, आमची सोनाली दिदी करपे काय, आमच्या सगळ्या भावांना जपणारे आमची जयश्रीताई तिकांडे काय. कीर्तन सोडून या मंडळी महिला एवढ्या मोठ्या कीर्तनकार आपल्या भावाला ओवाळणी करायला, भावाचा कार्यक्रम पाहायला, कौतुक करायला बहिणी आलेल्या आहेत. या सगळ्यांना वंदन करतो. ताईंच्या विद्यार्थिनीपैकी परमेश्वरीताई नावाची एक विद्यार्थी ती आलेली आहे. आपण सगळी अशी मंडळी 4-5 दिवसापासून काही माझ्या सगळ्या परिवारातली मंडळी मुक्कामालाच आहेत महाराज. मला झोपायला जागा नाही ते म्हटलं तुम्ही कुठं झोपा पण आम्हाला यायच. काय प्रेमी महाराज, तुम्ही बाजूला आपण आम्हाला तुमच्या घरात राहू द्या, अशी म्हणणारी माणसं फार कमी आहेत महाराज. एवढं प्रेम भेटलं विशाल महाराज, आता मरायला मोकळा झालो बघा. आता काय तुम्ही म्हटलं आता काही टेन्शन नाही, आता काही कमवायचं राहिलं नाही. कीर्तन डायरीमध्ये जागा नाही, त्यांच्या बी नाही माझ्या बी नाही. रोजचे 2-2 कीर्तन. पण कीर्तन करत असताना तुम्ही जे प्रेम करताय हे खूप आहे महाराज. हे शब्दामध्ये बसणार नाही, मांडता येणार नाही, बोलता येणार नाही. खरंच सांगतो, एकच करतो, साष्टांगपणे प्रत्येकाला करतो. एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे. इंदापूर सारख्या भागातून गलांडवाडीचे चेअरमन 8 वर्षापासून गडी येतो, जांभळं घेऊन येतो, जांभळं घेऊन येतो, आंबे घेऊन येतो. काय महाराज तुम्ही म्हणाल तुमचं संसार भागीत लोक, असं काही नाही बरं का. म्हणजे ते पण आणतात, प्रेमाने आणतात महाराज. इतकं प्रेम करणारी मंडळी महाराज. विष्णू महाराज काय, हे सगळी कीर्तनं सोडून ही गायक वादक थांबतात महाराज. अगदी शिवा महाराज, हे बावस्कर महाराज आता सध्या महाराष्ट्रात कीर्तनाच्या बाबतीमध्ये विशाल महाराजांच्या बरोबरीनं अगदी खांद्याला खांदा लावून मुक्ताबाईची, जळगावचं, खानदेशाचं भूषण हे शिवा महाराज बावस्कर. माझा फोन नाही महाराज त्यांना विचार, फोन केला बाबा मी तुम्हाला, फोन नाही केला बाबा. कोण महाराज तू कीर्तन कर नामांकित? अहो फोन न करता गडी म्हटलं सकाळी बाबा मी आलो तुमच्या कीर्तनाला. हे अविनाश भारती महाराजाचं जर ते कविता ऐकली ना, अविनाश भारतीची नुसती घर नव्याने पुन्हा बांधायला पाहिजे, अंगाला घाम येतो महाराज. अशा कविता म्हणणारा हा वाघ आमचा सर्जा राजा. अशी मंडळी ही सगळी कविता संप्रदायातली उत्तुंग शिखरावर गेलेली. ज्ञानोबारा आहे, तुकोबारा आहे, नाथ बाबा, या सगळ्या पंथाचा प्रचार करणारी नामदेव महाराज पोकळे, अशी एका होणी बळीरे नाव राहण्याची खूप शक्यता आहे. अगदी गेवराई तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी एका तास कागद येतच राहील. सगळीच मंडळीत आपण आमचे साईभाऊ पोकळे, रोहन टाक, जी धामणगाववरून आलेली मंडळी आहेत, अशा एका होणी बळीरे. एखाद्याचं नाव कृपया राहिलं तर मला माफ करा. सगळी आपण माझ्या वडिलांसमान आहात. मी माझ्या बापाला 8 वर्षापूर्वी गेलेलो. बाबा माझं फार बापावर प्रेम होतं. मी कधीच माझं पाकिट आईकडे दिलं नाही बरं का विशाल मा. माझी माय बसलेली आहे. कीर्तनाचं आलेलं पाकिट मी कधी आईला दिलं नाही. कीर्तनाचं पाकिट मी दादाला द्यायचो, वडिलांना द्यायचो. एकच दिवस दिलं नव्हतं. बाप म्हटलं लय हुशार झाला तो, इतका कठीण बाप होता माझा. मग मला आळंदीला घातलं तर 5 वर्ष आलाच नाही बाप. नर तिकडे म्हटला चांगला तयार होशील. त्या बापाची किंमत मला आता कळते. तो आता आमचे पोर आहेत माझे, ते ऐकत नाहीत आमचं. का ऐकत नाहीत? आम्ही त्यांच्यावर लाड करतो, प्रेम करतो. आमचा बाप लाडही करायचा आणि तिकडे सोडून आम्हाला आला की तो पाहायचा, रडायचा. माझी आई मला म्हणते तुझा बाप घरी आल्यावर उशी घेऊन रडायचा. असा बाप निघून गेला. आणि या बापाच्या माध्यमातून खरं तर आपण दरवर्षी येता. भरत महाराज तुम्हाला मी शपथच दिलेली. भरत म्हणलं बाबा जवार तुम्ही तवर मीच पखवाज वाजवणार, मी येणार म्हणजे येणार. असा एकावणी. आणि हे बघा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल मंडप करतो मी, पण तुम्ही या बरं का. आमचे राहुल हे टेंभुर्णीवरून राहुल दादा लोहकरे काय मंडळीत मार एवढ्या दुरून मंडळी आली. वेळ जास्त झाली. मारणी मामा, रुपेश दादा, तळेवाडीचे बाबा, आमचे स्वप्नील महाराज पारनेर. अहो तुम्ही नुसता सोन्याचा कप पाहिला असेल, सोन्याच्या कपात चहा देतो हा माणूस. प्रेमाचा चहा नावाचं हॉटेल आहे त्याचं पारनेरला. कुंडलिक जंगले शास्त्रीचा शिष्य. सोन्याच्या कपात चहा आपल्याला फुकट नाही, 20 रुपयाला आहे बरं का. ऐका सोन्याचा चहा आमचा हा प्रेमाचा चहा. स्वप्नील महाराज एकावणी महाराज. कोणाचं वर्णन करू महाराज, कोणाबद्दल बोलू, कोणाचं राहून जाईल. एकावणी बळी.
सोजे तर दरवर्षी येतात ते विसरतच नाहीत आपल्याला. आणि प्रकाश महाराज बोधले मोठी परंपरा आहे डिक्सळ नावाची, आमचे अण्णा महाराज बोधले ते पण बघा ना. मी एकदाच फोन केला, म्हटलं अण्णा मोठा कार्यक्रम असतो बरं का, बाबांना काही ताकद होत नाही फोन लावायची. म्हटले नाही नाही मी येतो. अण्णा महाराज आले, सोपान महाराज आले, आधी करून सगळी आता संत महंत गुणीजन महाराज गायक वादक चालीने आले हो वाट्याला. प्रत्येकाला काही चाल येऊ शकत नाही म्हणून सगळ्यांना दादासाहेब मुंडे आहेत, सुशीलाताई मोराळे आहेत, एकेकाचा वेळ याच्यामध्ये जाईल, माफी मागतो. फक्त एक विनंती आहे महिलांना सगळ्यांना आपल्याला त्या मंडपात जेवायला बसायचं. सगळ्या आमच्या ज्योतिताई कन्हैया हॉटेल हायवेला बरं का, प्रसिद्ध हॉटेल कन्हैया. कन्हैया म्हणलं की कोणी ओळखीतं. कन्हैया हॉटेलच्या मालकी नेत्या महाराज बिचारी म्हटली मी वारायला येऊ का, वारायला काय बहिणी आमची बघा. या सगळ्या अशा एक एकावनी बहिणी महाराज इथं जमा झाल्या. एक दादासाहेब मुंडे यांना श्रद्धांजली 2 मिनिटं त्यांना द्यायची आहे, आपण देऊया. फक्त एक विनंती आहे, गडबड कोणी करू नका. महिलांना हळूहळू तिकडे जेवायला जाऊ द्या, जेवण होईल. प्रत्येकाचं मला भेटूनच जा, कुणी मला न भेटल्याशिवाय जाऊ नका. मी अजून 2 तास जेवणार नाही बघा, पण तुम्ही मला भेटून जा बरं का. प्रत्येकाचं सगळ्यांना चाटे सर, तुमचाच कार्यक्रम आहे हा, तुम्ही सांभाळलं पाहिजे आम्हाला विनंती करतो. सगळे आपण मंडळी सगळ्यांना धन्यवाद. सोनालीताई आमचे महादेव दादा खरसाडे आहेत, मागे उभे असतील, सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहून हे मुंडे साहेब 1-2 मिनिटं बोलू द्या त्यांना. आणि लगेचच महिला मंडळी तिकडच्या मंडपात महाराज मंडळी सहित सगळ्यांनी इथं बसायचं. कृष्णदादा व्यवहारे एखादं नाव घेत राहतो मी पुढे आता एखादं.